नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इतिहासामधील एका धड्याचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूया. सुरुवात करूया. पहिला प्रश्न पाहू. मोनालिसा आणि द लास्ट सपर या जगप्रसिद्ध आणि अजरामर चित्रकृती कोणी रेखाटल्या? तुम्ही गेस करा. ऑप्शन ए जोहान्स गुटनबर्ग, ऑप्शन बी लिओनार्डो द विंची, ऑप्शन सी जॉर्ज वॉशिंग्टन आणि ऑप्शन डी ख्रिस्तोफर कोलंबस. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लिओनार्डो द विंची. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर पाहू. तर लिओनार्डो द विंची यांना प्रबोधन काळात अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जायचे. ते केवळ चित्रकार नव्हते तर शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी आणि खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयामध्ये ते काय होते? पारंगत होते. लिओनार्डो द विंची. पुढचा प्रश्न पाहू. इसवी सन 1498 मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात कोणता पोर्तुगीज खलाशी पोहोचला? ऑप्शन ए बार्थोलोम्यू डायस, ऑप्शन बी ख्रिस्तोफर कोलंबस, ऑप्शन सी वास्को द गामा आणि ऑप्शन डी अमेरिगो वेस्पुची. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वास्को द गामा. तर वास्को द गामा यांनी नव्या मार्गाचा शोध लावला. वास्को द गामाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे जाणारा हा नवा जलमार्ग शोधून काढला. पुढचा प्रश्न पाहू. सन 1450च्या सुमारास जर्मनीमध्ये छपाई यंत्राचा म्हणजे प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए जोहान्स गुटेनबर्ग, ऑप्शन बी थॉमस एडिसन, ऑप्शन सी जेम्स वॉट आणि ऑप्शन डी अलेक्झांडर ग्राहम बेल. तर याचं बरोबर उत्तर सांगा. कोणतं येईल? गेस करा तुम्ही. तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए जोहान्स गुटेनबर्ग. पुढचा प्रश्न पाहू. उत्तर पाहू त्याचं. तर जोहान्स गुटेनबर्ग यांनी वैचारिक क्रांतीचा पाया घातला. या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना, ज्ञान समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे काय झाले? शक्य झाले पुस्तकांच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न पाहू आता. जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची देणगी कोणत्या क्रांतीने दिली? ऑप्शन ए अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, ऑप्शन बी औद्योगिक क्रांती, ऑप्शन सी रशियन क्रांती आणि ऑप्शन डी फ्रेंच क्रांती. तर याचं बरोबर उत्तर गेस करा. कोणतं येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक डी फ्रेंच क्रांती, राज्यक्रांती. तर फ्रेंच राज्यक्रांतीने काय केलं की जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने अनियंत्रित आणि अन्यायकारक राजेशाही विरुद्ध उठाव करून प्रजासत्ताकाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पाहू. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये औद्योगिक क्रांतीला सर्वप्रथम कोणत्या देशात प्रारंभ झाला? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी जर्मनी आणि ऑप्शन डी अमेरिका. तर याचं बरोबर उत्तर गेस करा. कोणतं असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमध्ये बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राचा वापर प्रथम सुरू झाला. त्यामुळेच इंग्लंडला इतकी औद्योगिक क्रांतीची भरभराट झाली की इंग्लंडला जगाचा कारखाना देखील म्हटले जाऊ लागे. हा एक शब्द लक्षात ठेवा. जगाचा कारखाना प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राची सुरुवात कुठे झाली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्यावेळेस तुम्ही इंग्लंड लिहू शकता. पुढचं पाहूया. युद्धातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात झालेल्या 3 युद्धांना इतिहासात काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए कर्नाटक युद्ध, ऑप्शन बी प्लासीची लढाई, ऑप्शन सी पानिपतचे युद्ध आणि ऑप्शन डी बक्सरची लढाई. तर याचं उत्तर गेस करा काय येईल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्नाटकचे युद्ध. तर या व्यापारी स्पर्धेमध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. पुढचा प्रश्न पाहू. सन 1756 मध्ये बंगालचा नवाब कोण होता? ज्याच्या काळात इंग्रजांनी कोलकात्याच्या वखारीन भोवती तटबंदी उभारली. ऑप्शन ए मीर जाफर, ऑप्शन बी मीर कासिम, ऑप्शन सी सिराजुद्दौला आणि ऑप्शन डी शाह आलम. तर याचं बरोबर उत्तर गेस करा काय असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिराजुद्दौला.
तर सिराजुद्दौला यांचे हे नवाब होते. त्यांच्या काळामध्ये इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता वखारींभोवती तटबंदी उभारली. यातूनच संघर्ष उडाला, ज्याने भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. अशा प्रकारे युरोपातील घडामोडींनी भारताचा इतिहास काय झाला, बदलला गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहत जा. लाईक करायला विसरत नका जाऊ, लाईक करा. आणि काही कमेंट असेल, तुमचे काही सजेशन असेल तर नक्की सजेशन पण देत जा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत जा आणि इतरांबरोबर शेअर पण करा. हा इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील एका धड्याचे प्रश्न होते. तर असे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे व्हिडिओ मी आणखीन तुमच्यासाठी नक्की टाकत जाईन. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.